नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 9वा विषय मराठी यामध्ये समाविष्ट असलेला पाठ क्रमांक 5 एक होती समयी हा आज अभ्यासणार आहोत. एक होती समयी हा पाठ लेखक उत्तम कांबळे यांचा आहे. मराठीच्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 13वर हा पाठ देण्यात आलेला आहे. हा पाठ अभ्यासण्या अगोदर आपण या पाठाचे जे लेखक आहेत उत्तम कांबळे यांचा परिचय थोडक्यात करून घेऊया. उत्तम कांबळे 1956, प्रसिद्ध लेखक. श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन, पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरच्या कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध. साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे. प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे. तर उत्तम कांबळे यांचा हा जो पाठ आहे एक होती समयी, या पाठामध्ये नेमका काय आशय आहे तो आपण आता बघणार आहोत. काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात. पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळं पचवण्याचे धडे दुसऱ्याकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईच्या निधनानं एक व्रतस्थ जीवनाच्या अखेर झाली. थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच, म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचं पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अणूनं आभाळा एवढं दुःख पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. त्यांनी स्वतः शिक्षण घेणे सुरू केले. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. बाल ग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्रे आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला.
मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करताना त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक त्यांना आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्हीही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजाळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी या लोभास उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मानसन्मान यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचाही भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कुणाच्या शिफारसपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान नेहमीच अनुताईच्या शोधात भटकत राहिले. शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. त्याच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं, त्यांच्याही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होता. रूढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. शिवाय स्थितीतील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीने केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वाने तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विजली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर या सर्वांनी अनुताईच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तम कांबळे यांचा एक होती समई हा पाठ या ठिकाणी प्रकट वाचनाच्या स्वरूपातून अभ्यासला आहे. आता या पाठावर समाविष्ट असलेला स्वाध्याय याकडे आपण वळणार आहोत. स्वाध्यायामध्ये
पहिला प्रश्न चौकटी पूर्ण करा. अ. कोसबाडच्या टेकडीवरील समय म्हणून ओळख. आ. रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था. ई. आयुष्याचा पाया भक्कम करणारे. ई. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे. तर याचं पहिलं उत्तर आहे कोसबाडच्या टेकडीवरील समय म्हणून ओळख अनुताई वाघ. रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था बालग्राम शिक्षण केंद्र. आयुष्याचा पाया भक्कम करणारे प्राथमिक शिक्षण. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे आदिवासी बालके. प्रश्न क्रमांक 2. खालील घटनांचे परिणाम लिहा. घटना आणि परिणाम असे 2 कॉलम तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. बघा. अ. अनुताईंचे निधन. त्याचा परिणाम काय झाला की कोसबाडच्या परिसरातील आदिवासी दुःखी झाले. नंबर 2. ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. या घटनेचा परिणाम झाला की दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. प्रश्न 3. की ताराबाईंचं निधन. या घटनेचा परिणाम झाला की अनुताई ताराबाईंच्या संस्थेच्या संचालक झाल्या. प्रश्न क्रमांक 3. कार्यक्षेत्र लिहा. शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे. तर ही 4 कार्यक्षेत्रे आहेत. या प्रश्नाचं उत्तर ती 4 मुद्दे आहेत. नंबर 1 बालकल्याण. नंबर 2 महिला विकास. नंबर 3 अंधश्रद्धा निर्मूलन आणि नंबर 4 आरोग्य. ही अनुताईंची कार्यक्षेत्रे आहेत. प्रश्न क्रमांक 4 का ते लिहा. यामध्ये समाविष्ट पहिला प्रश्न अ. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खालील प्रकारे लिहिता येईल. बघा. केवळ शिक्षणच नव्हे तर शिक्षणाबरोबरच बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयांवरही अनुताई यांनी खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असे त्यांच्या कामाचं स्वरूप राहिलं आहे. म्हणूनच शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्याने आकर्षण राहिलं. यानंतरचा प्रश्न आहे आ. अनुताईच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खालीलप्रमाणे लिहिता येईल. अनुताईच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला. त्यामागे तेथे असलेल्या रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही प्रमुख कारणे होती. रूढी, परंपरा व अज्ञानामुळे लोक स्वतंत्र बुद्धीने विचार करत नाही. त्यामुळे ते अंधश्रद्धेने ग्रासून जातात. त्यांना नवीन गोष्टींची भीती वाटते. नवीन सुधारणामुळे आपले नुकसान होईल असे त्यांना वाटते. म्हणूनच अनुताईंनी हाती घेतलेल्या कामाला प्राथमिक अवस्थेत तेथील स्थितिशील समाजाने विरोध केला. प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दांमधील कल्पना स्पष्ट करा. तर या प्रश्नामध्ये 4 मुद्दे दिलेले आहेत. या 4 मुद्द्यांच्या कल्पना आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत. नंबर 1 भातुकलीचा खेळ. नंबर 2 ज्ञानयज्ञ. नंबर 3 ज्ञानगंगा आणि नंबर 4 पाऊलखुणा. यापैकी पहिला जो मुद्दा आहे भातुकलीचा खेळ, याचं स्पष्टीकरण आपण बघूया. बघा. लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात. छोटी छोटी खेळभांडे घेऊन खोटा खोटा संसार मांडतात. घरामध्ये जशी मोठी माणसं वागतात, बोलतात, तसेच त्यांचे अनुकरण ही छोटी मुलं खेळात करत असतात. या खेळात ते बाहुला, बाहुलीचे लग्न लावतात, खोटा खोटा स्वयंपाक करतात. इतकेच काय तर त्यांच्या खेळातील लग्नात मानपान, हुंडा, देणं घेणं या सगळ्यांचाच समावेश असतो. यालाच भातुकलीचा खेळ असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे भातुकलीचा खेळ म्हणजे खोटा खोटा आभासमय संसारच होय. अनुताईच्या वाट्याला खरा संसार आलाच नाही. म्हणून त्यांचा संसार म्हणजे जणू काही भातुकलीचा खेळच होता. दुसरा मुद्दा आहे ज्ञानयज्ञ. तर याचं स्पष्टीकरण आपल्याला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने देता येईल. ज्याप्रमाणे यज्ञामध्ये अग्नी पेटवला जातो आणि त्यामध्ये विविध पदार्थांची आहुती दिल्या जाते, त्याचप्रमाणे अनुताईंनी शिक्षण प्रसाराचा ज्ञानयज्ञ पेटवला आणि त्यात त्यांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली.
यज्ञात दिलेली आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचते, तर अनुताईच्या यज्ञातील आहुती समाजातील गोरगरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचली आणि अनेक जीवन प्रकाशित झाले. यानंतरचा मुद्दा आहे ज्ञानगंगा. या मुद्द्याचे स्पष्टीकरण आपल्याला या खालीलप्रमाणे लिहिता येईल की गंगा ही भारतातील एक पवित्र नदी असे म्हणतात. गंगेत स्नान केल्याने सर्व पाप नाहीसे होतात. गंगेच्या पाण्याला तीर्थ म्हणतात आणि ते तीर्थ पिल्याने माणसाचे दुःख नष्ट होऊन माणसाला सुखाची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा म्हणजे ज्ञानाची गंगा. ही माणसाचं आयुष्य पावन करते. ज्ञानगंगेचे तीर्थ घरोघरी पोहोचल्याने सर्वांचे दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होऊन सुखाचे आनंदवन फुलेल अशी आशा ठेवून अनुताईंनी आदिवासी बालकांपर्यंत ज्ञानगंगा नेण्याचं पवित्र कार्य केलं. चौथा मुद्दा आहे पाऊल खुणा. याचं स्पष्टीकरण लिहिता येईल की शब्दशः अर्थ पाहिला तर पाऊल खुणा म्हणजेच एखाद्या वाटेवर चालताना उमटलेल्या पावलांच्या खुणा. अनुताईंनी शिक्षण प्रसाराचा जो मार्ग अवलंबिला तो मार्ग आणि त्यांनी समाजासाठी केलेली विविध कार्य म्हणजेच त्यांच्या पाऊल खुणा होय. थोर व्यक्तींच्या पाऊल खुणा लक्षात घेऊन त्यांच्या पावलावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनुताईच्या पाऊल खुणा जपून ठेवण्यासाठी त्यांच्या पाऊल खुणावर चालणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. प्रश्न क्रमांक 6 की खालील शब्द समूहांसाठी एक शब्द लिहा. पहिला प्रश्न, व्रताने स्वतःला बांधणाऱ्या. त्याचं उत्तर आहे व्रतस्थ. नेमाने स्वतःला बांधणाऱ्या. त्याचं उत्तर आहे नेमस्थ. गावातील रहिवासी. याचं उत्तर आहे ग्रामस्थ. आणि चौथा मुद्दा आहे तिराहिताच्या भूमिकेतून बघणारा. त्याचं उत्तर आहे तटस्थ. प्रश्न क्रमांक 7 खाली दिलेल्या शब्दांचे उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला 2 उदाहरणे या ठिकाणी स्क्रीनवर अगोदर दिलेली आहेत. सापेक्ष, त्याला विरुद्धार्थी शब्द निरपेक्ष. अनावृष्टी, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अतिवृष्टी. आता तुम्हाला या ठिकाणी 6 शब्द दिलेले आहेत. या 6 शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. पहिला शब्द अनाथ, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सनाथ. नंबर 2 दुश्चिन्ह, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सुचिन्ह. तिसरा शब्द आहे सुपीक, त्याला विरुद्धार्थी शब्द नापीक. चौथा शब्द आहे पुरोगामी, त्याला विरुद्धार्थी शब्द आहे प्रतिगामी. पाचवा शब्द आहे स्वदेशी, त्याला विरुद्धार्थी शब्द आहे परदेशी. आणि 6वा शेवटचा शब्द आहे विजातीय, त्याला विरुद्धार्थी शब्द आहे सजातीय. स्वमत हा प्रश्न परीक्षेमध्ये नेमका 4 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी विचारण्यात येतो आणि या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी आपल्या स्वतःच्या मनाने लिहितात. तर या पाठावर आधारित असलेल्या स्वमताच्या प्रश्नांकडे आपण वळूयात. पहिला प्रश्न, अनुताई वाघ यांनी दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दात लिहा. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खालीलप्रमाणे लिहिता येईल. समईचा प्रकाश शांत, शीतल, मंद असतो. ती सतत तेवत असते. ती स्वयंप्रकाशित असते. ती स्वतः जळून इतरांना प्रकाश देते. त्याचप्रमाणे अनुताई या स्वभावाने शांत, शीतल होत्या. त्या आयुष्यभर इतरांच्या कल्याणासाठी तेवत राहिल्या. समईप्रमाणे त्यांनी अनेकांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचं कार्य केलं. समई ज्याप्रमाणे अंधार नाहीसा करते त्याचप्रमाणे अनुताईंनी समाजातील रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा अंधार नाहीसा करून ज्ञानज्योतीच्या प्रकाशाने समाज उजेडात आणला. समईचा प्रकाश जसा हवा हवासा वाटतो तसेच अनुताईचा सहवास आदिवासी मुलांना हवा हवासा आणि आपलासा वाटायचा. समईप्रमाणेच अनुताई या देखील स्वयंप्रकाशित होत्या. स्वमतावर आधारित दुसरा प्रश्न, समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.
या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. समई ही देवाजवळ लावली जाते. एक वेळ समई लावली असता समईतील संपूर्ण तेल संपेपर्यंत ती पेटती राहते. समई ही ठराविक वेळेपुरती न लावता ती देवघरात सतत तेवलेली असते. त्यातूनच समईचा सातत्यपणा समजून येतो. समईची ज्योत शांत व शीतल असते. तिचा प्रकाश मंद असतो. जणू काही समई काहीही झाले तरी माणसाने संयमी वृत्ती सोडू नये अशी शिकवणच देत असते. मंदिर असो, झोपडी असो किंवा महाल असो, समई सगळीकडे सारखाच प्रकाश देते. यातूनच समईचा संयमीपणा समजून येतो. समईच्या प्रकाशात असलेला परिसर उदात्त भावनेने भरलेला असतो. संपूर्ण परिसर प्रसन्न ठेवण्याचे सामर्थ्य समईत असते. मन व परिसर प्रसन्न ठेवण्याच्या समईचा हा गुण माणसाच्या मनाला समाधान देत असतो. असे समाधान देण्याच्या समईच्या गुणामध्ये सामर्थ्यता दिसून येते. अशा प्रकारे समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे हे समजून येते. यानंतरचा मुद्दा आहे उपक्रम. तर उपक्रमामध्ये समाविष्ट प्रश्न: आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या कोणत्याही एका संस्थेची माहिती मिळवा. तर या प्रश्नाचं उत्तर: आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणारी दुर्गा माता बहुउद्देशीय क्रीडा व शैक्षणिक संस्था, चिंचोली क्रमांक 2. आता उत्तर म्हणून मी या ठिकाणी या संस्थेची माहिती आपल्यासमोर सांगतोय. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील किंवा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या एखाद्या शिक्षण संस्थेविषयी माहिती गोळा करायची आहे आणि ती आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढायची आहे. उपक्रमामध्ये समाविष्ट असलेला हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपण दुर्गा माता बहुउद्देशीय क्रीडा व शैक्षणिक संस्था चिंचोली या संस्थेविषयी माहिती अभ्यासणार आहोत. बघा, दुर्गा माता बहुउद्देशीय क्रीडा व शैक्षणिक संस्था चिंचोली क्रमांक 2, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ ही संस्था आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. अध्यक्षा श्रीमती सविता उत्तमराव देशमुख, सचिव श्री संजयभाऊ उत्तमराव देशमुख आणि सहसचिव सौ वैशालीताई संजयभाऊ देशमुख यांनी 1996 मध्ये या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे 1999 पासून आदिवासी आश्रमशाळा चालविण्यात येतात. चिंचोली क्रमांक 2 येथे संपूर्ण आदिवासी मुलींची शाळा, तर कोपरा तालुका अरणी येथे आदिवासी मुलामुलींची शाळा सुरू आहे. या शाळांची वैशिष्ट्य म्हणजे येथे अभ्यासक्रमीय शिक्षणाव्यतिरिक्त आदिवासी मुलामुलींना सर्वदृष्ट्या सशक्त करण्यासाठी शिवणकाम, हस्तकला, पाककला, ब्युटी पार्लर, ज्युडो व कराटे यासारखे विविध प्रशिक्षण सतत देण्यात येतात. या शाळेतील मुलांची खेळ व क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर निवड झालेली आहे आणि आता शाळेसाठी ही एक परंपराच झाली आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये विभागातूनही या शाळेची मुलं चमकलेली आहेत. शाळेची पक्की इमारत, कंपाऊंड वॉलसह पूर्ण सुरक्षितता, उत्तम भोजन व्यवस्था, नियमित आरोग्य तपासणी, समृद्ध वाचनालय, सुसज्ज प्रयोगशाळा, विविध खेळ साहित्यासह क्रीडांगण, प्रसन्न वातावरण, थंड पाण्याच्या फिल्टरची व्यवस्था अशी विविध सोयींनी संपन्न असलेली चिंचोली शाळेला ISO दर्जा मिळालेला आहे. शाळेतील अनुभवी आणि उच्चशिक्षित शिक्षक व संचालक मंडळ आदिवासी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत विविध योजनांसह कार्यरत आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना याच संस्थेचा एक मोठा उपक्रम आहे. या संस्थेचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेच्या सध्याच्या सचिव सौ वैशालीताई संजयभाऊ देशमुख यांचे निवासस्थान शाळेच्या परिसरातच असून शाळेच्या प्रत्येक बाबींकडे त्यांचे वैयक्तिक लक्ष असते. त्यांच्याच संकल्पनेतून व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून शाळा नावारूपाने येत आहे. पर्यायाने आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी मुलामुलींना हक्काचे शैक्षणिक माहेरघरच मिळाले आहे.
भाषा अभ्यास. भाषा अभ्यास यामध्ये आपण आज अलंकार हा प्रकार अभ्यासणार आहोत. अलंकाराचा प्रकार आहे दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकाराची व्याख्या बघा की एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. दृष्टांत अलंकाराची वैशिष्ट्य नंबर 1 एखादी गोष्ट पटवून देणे आणि नंबर 2 ती पटवून देण्यासाठी समर्पक उदाहरणाचा वापर करणे. खालील उदाहरण वाचा व समजून घ्या. उदाहरणार्थ, चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळे चिना. ह्या ओळी आहेत संत तुकाराम यांच्या. यावर संबंधित प्रश्न की संत तुकाराम कोणत्या दोन गोष्टीची तुलना करतात? तर ते दोन गोष्टींची तुलना करतात. कोणत्या दोन गोष्टी आहेत? एक सज्जन आणि दुसरा आहे चंदन. उदाहरण तेच आहे. यावर प्रश्न 2 यामध्ये समाविष्ट प्रश्न अ, चंदनाचा विशेष गुण तो आहे सुगंधित. आणि दुसरा प्रश्न आहे संतांचा विशेष गुण, त्याचं उत्तर आहे संतांमध्ये शोधूनही अवगुण सापडत नाही. खालील उदाहरण वाचा व समजून घ्या. उदाहरण, चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळे चिना. या संत तुकारामांच्या ओळींचा अर्थ की चंदन सर्वांगाने सुगंधित त्रिकालबाधित सत्य, सज्जन व्यक्ती आंतरबाह्य सज्जन असते हे पटवून देण्यासाठी वरील उदाहरण दिले आहे. खालील ओळी वाचा व चौकट पूर्ण करा. ओळी काय दिलेल्या आहेत बघा की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्नथोर, त्यासी अंकुशाचा मार. यावर संबंधित दोन प्रश्न आहेत. नंबर 1, संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात, त्याचं उत्तर आहे लहानपण दे. दुसरा प्रश्न, रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो, त्याचं उत्तर आहे अंकुशाचा मार. तिसरा प्रश्न, मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते, त्याचं उत्तर आहे साखरेचा रवा. आणि चौथा प्रश्न, संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात, त्याचं उत्तर आहे नम्रपणा असावा. पाचवा प्रश्न, मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात. या प्रश्नाचं उत्तर आहे की थोर ऐरावताला अंकुशाचा मार. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज उत्तम कांबळे या लेखकांचा एक होती समयी हा पाठ, त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी बघितलं आहे. तसेच या पाठावर स्वाध्यायामध्ये समाविष्ट असलेले प्रश्न व त्यांची उत्तरं आपण नेमकी कशी लिहावीत याची देखील मार्गदर्शन आपण या ठिकाणी बघितलं आहे. माझी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझं ऑनलाईन सर्जी हे यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.